इथे म्युझिक कंपोज करणं म्हटल्यापेक्षा प्रयोग करणं महत्त्वाचं आहे. एक्सपेरिमेंटमध्ये काय चुका होऊ शकतात आणि चुकीच्या भीतीपोटी प्रयोगच न करणं, त्यात मग आपण विज्ञानात मागे जसं राहतो. कारण प्रयोग करत राहणं सतत चुकीचे बरोबर देखील हे सर्वच क्षेत्रात आवश्यक आहे. अगदी मार्केटिंगमध्ये काय, विज्ञानामध्ये तर आहेतच, म्युझिकमध्ये, फिल्म तयार करण्यामध्ये, पुस्तकं लिहिण्यामध्ये, कविता करण्यामध्ये प्रायोगिक असणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्या त्या काळात त्याचं महत्त्व म्हणजे कधी ना कधी ते सिद्ध होतं. प्रयोग करत राहणारे लोकच, जसं विज्ञान पुढे कोणामुळे जातं, प्रयोग करणारे लोक असतात. तर अपडेट करत राहणं. आता हे इन्स्ट्रुमेंट छोटंसं एक मिनी काहोन तयार केलं आम्ही. काहोन एक असं त्याच्यावर बसून एक क्युबिक इन्स्ट्रुमेंट आहे मॉडर्न आता आणि खूप पॉप्युलर आहे यंग जनरेशनमध्ये, जेनझेडमध्ये म्हणू शकता तुम्ही. आणि त्याचंच हे मिनी रूप काहोन. आता काहोन म्हणजे रिदमसाठी आणि त्याच्यावर वेस्टर्न असो की म्हणजे रिदम खूप छान देता येतो आणि असं बसून वाजवायचं असतं. त्याचं हे छोटं रूप आहे. आता हे हातात धरता येतं असं. आता या प्रयोगामध्ये समजा शास्त्रीय संगीत आहे काय, की न बहरे न कान भरे, एक राग दरबारीची चीज आहे जुनी. ते मला वाटतं नवीन लोकांमध्ये पण पॉप्युलर आहे सध्या. ती खूप जुनी आहे, की न बहरे न कान भरे, दरबारी कानडा, आमिर खान, मोठमोठ्या लोकांनी ती म्हटलेली आहे. फ्युजन म्हटल्याविषयी याला एक्सपेरिमेंट म्हणू आपण. साऊथ इंडियन रिदम वेगळा असतो थोडा, काय पखावाजवर वाजवतात. काहोनवाल्यांचं वाजवण्याची स्टाईल वेगळी असते, तो वेगळा रिदम असू शकतो किंवा तबल्याचा वेगळा असू शकतो. म्हणजे ताल सेम आहे परंतु त्याचे बोल वेगळे असू शकतात. काहोनचे आणखी वेगळे असू शकतात. आता हे तर मिनी काहोन आहे, त्याच्यातनं काय चांगलं मिनी असल्यामुळे आवाज फार चांगला येईल असं नाही, पण हँडी आहे. म्हणजे गाणाराच, जसं पूर्वी मी लहानपणी तुकडोजी महाराज नावाचे एक संत होते, त्याची खंजेरी घेऊन त्याच्यावर पॉप्युलर झाले होते. छोटीशी खंजेरी, हँडी असली पाहिजे. म्हणजे वन मॅन शोमध्ये याला तुमचे हँडी इन्स्ट्रुमेंट्स लागतील. म्हणजे एखादं छोटंसं रिदम इन्स्ट्रुमेंट हातामध्ये, तर ते हे मिनी कॉमन आहे. आता राग दरबारी कानडाची चीज तर गंभीर, फार सिरियसली सादर करण्याची गोष्ट आहे. राग दरबारी कानडा असं हलकंफुलकं नाही ते काम. परंतु सादरीकरणामध्ये याचा प्रयोग करून बघणार, एवढ्या मोठ्या भारी रागासोबत छोट्याशा मिनी काहूनचा करून बघता येईल प्रयोग. त्यात थोडा साऊथ इंडियन रिदम हे करता येईल. त्याला फ्युजन म्हटल्यापेक्षा एक्सपेरिमेंटच म्हणू आपण, तर फेल येऊ शकतो. पण करून बघत बघत राहणं हा आमचा उद्देश आहे. हा मिनी कॉन आता आपण ट्राय करू राग दरबारी कानडासोबत. राग दरबारी कानडा आणि मिनी कॉन की न त्याची तंबोरा पण लागतो, इलेक्ट्रॉनिक्स तंबोरा सगळ्यात चांगलं, त्याच्यामध्ये रिदम पण असतो. सध्या आपण तसंच म्हणून बघू, हे कसं आवाज येतो याच्यासाठी. ही पहिली टेस्ट त्याची, की की के न बैरन का कान कान बर कीन बैरन कीन बैरन कान बर. बरोबर समयवर येणारे नाही, प्रयत्न करत राहायचे. कीन बैरन कान भरे कीन बैरन कान भरे कीन बैरन कान भरे कीन बैरन कान भरे. मोरा पिया मुझसे बोलत नाही. कुठल्याही रिदम इन्स्ट्रुमेंटसोबत गाता येणं, ते बेसूर होण्याची शक्यता जास्त असते. गाणाऱ्याला हातात काही नको असतं. पण आता वन मॅन शोमध्ये हे प्रयोग करून बघायला हरकत नाही. गाणाऱ्याला हात मोकळे लागतील. म्हणजे अगदी हार्मोनियम घेऊन गाणं पण कठीण आहे, किंवा तंबोरा वाजवून गाता येणं शास्त्रीय संगीतासोबत तंबोरा असू शकतो फार फार तर. पण आता काहून घेऊन शास्त्रीय संगीत इतकं सोपी नाही ते. परंतु ते चुकत नसते, चुकतो तो शिकतो म्हणतात ते, तसा तो परिणाम आहे. पेन बैरन कान भरे तीन बैरन कान भरे. मोरा पिया मुझसे बोलत नाही.
वेगवेगळ्या प्रकारे ते समेवर येण्याचा प्रयत्न करत राहणं यातच खरी मजा असते. आणि अशा ह्या विचित्र इन्स्ट्रुमेंटसोबत राग दरबारी करणं इतकं सोपी नाही ते काम. पण या प्रयोगातली जी मजा असते आणि ते 4-5 जणांनी एकत्र आता असं फॉर एक्झाम्पल 4-5 जणांजवळ असे काऊन आहेत. त्या रिदमची पण मजा असते. दिस इज एक्सपेरिमेंट. याला मिनी काऊन म्हणतो आम्ही. मिनी म्हणजे छोट्या आकाराचं. हे असं बॉक्स होतं आणि याच्यावर बसून ते वाजवायचं असतं असं. हे हातात धरून असं काखेत धरून रिदम देता येतं. एक बेंगॉली इन्स्ट्रुमेंट्स आहे असं काखेत धरून वाजवतात ते. इथे त्याला तार असतो आणि इथे त्याचा ओढून तो तार कमी जास्त टेन्शन करून त्याचा आवाज काढतात. बेंगॉलमध्ये फोक म्युझिकमध्ये असतं. दिस इज मिनी काहोन. तानसेन स्टुडिओ सोस रोड.